सरपंच हत्या प्रकरणी आरोपाच्या घेऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडनं सरेंडर केलं। मात्र कराडच्या शरणागतीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली आहे। नेमकं त्याचं कारण काय पाहूया। कराडची शरणागती मुंडेंसाठी डोकेदुखी। कराड नंतर विरोधकांच्या रडारवर मुंडे। विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरून खाली खेचणं, आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं। सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप करण्यात येत आहेत। तब्बल 11 दिवसांनी वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करली आहे। मात्र त्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। हे संघटित गुन्हे जे ज्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरून खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर करण्यात येत असलेल्या मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस CIDला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी यापूर्वीच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केलाय, तर मुंडेंनीही कराड हे आपले निकटवर्ती असल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की आरोपांकडे दुर्लक्ष करून मुंडेंना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।